कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. बीरवाडी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी सुरू आहे कसरत. मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. मत्स्य आणि बंदर विभागामार्फत मोठी कारवाई. बर्ड फ्लू बाबत कोणीही अफवा पसरवू नये. अफवा न पसरवण्याचे पशुसंवर्धनचे आवाहन. आणि रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम. दिव्यांगांनी जिंकली रायगडवासियांची मने. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बीरवाडी शहरामध्ये नवीन पूल बांधणीचं काम सुरू आहे. जवळपास 2 महिने उलटून गेले तर या पुलाचं काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्ग न सोडल्यामुळे बीरवाडी मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा नाहक त्रास येथील स्थानिक व्यापाऱ्यांना सहन करावा लागतोय. काही दिवसांपूर्वी बीरवाडी ग्रामस्थांनी अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाचं काम त्वरित सुरू करा यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तर पुलाचं काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे शाळकरी मुलांना देखील पुलाच्या साईडच्या कठड्यावरून प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास करत असताना कठड्यावरून विद्यार्थी थेट नाल्यामध्ये पडून मोठी दुर्घटना देखील होऊ शकते. पर्यायी मार्ग नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना याच पुलावरून ये-जा करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रवास त्यांच्या जीवावर देखील बेतू शकतो. जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता बीरवाडीकर विचारत आहेत. रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवरील अनेक वर्ष असलेल्या अनधिकृत बांधकामांवर सोमवारी सकाळी मत्स्य आणि बंदर विभागामार्फत कारवाई करण्यात आली. या मिरकरवाडा परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पशुसंवर्धन विभाग अलर्टवर आहे. जिल्हा प्रशासनाकडून देखील उपाययोजना करण्यात येत आहेत. उकडलेली अंडी, चिकन खाणं पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. तसेच बर्ड फ्लू बाबत कोणतीही अफवा पसरवू नये असं आवाहन महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर यांनी केले आहे. मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्यात. बर्ड फ्लूची तीव्रता आणि गंभीरता लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर दिल्या गेल्यात. तसेच रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपायांबाबत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रक जारी करण्यात आले. परंतु ह्या गावठी ज्या कोंबड्या आहेत ह्या सीझन वाईज ह्या सीझनला बऱ्याच ठिकाणी अशी रोगाची लागण होते. त्याच्यामुळे त्या मरत असतात. परंतु सोशल मीडियामध्ये चुकीची बातमी जी पसरवली जाते, गावठी कोंबड्या मारताना बॉयलरचे फोटो दाखवून बॉयलर इंडस्ट्री बदनाम करतात. तर हे सोशल मीडियाला माझी विनंती राहील की तुम्ही असा करू नका. ही प्रत्यक्ष जाऊन तिथं शहानिशा करा. ज्या कोंबड्या मेला त्याचे खरोखर फोटो दाखवा, त्याचा तुम्ही उल्लेख करा. आणि ज्या वेळेला एखादी गावठी कोंबडी किंवा एखादी तिथं रोगराई होते तेव्हा त्या 1 किलोमीटरचा परिसर हा तो पूर्ण त्याला पूर्ण सील करून तिथं चिकन व्यवसाय किंवा अंडा व्यवसाय करत नाही. त्या असल्याने कोंबड्या तिथं मारल्या जातात. तिथं अंडी हे करतात जेणेकरून त्याचा फैला वितरण होऊ नये. परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की चिकन आणि अंडी खाऊ नये. कारण चुकीची गोष्ट त्या विभागाचा असतो. परंतु इतरत्र सर्व खाण्यासाठी सगळे चांगले असतात. पोल्ट्री इंडस्ट्री ही संरक्षित आणि व्यवस्थित याच्यामध्ये काम केलं जातं, त्यामुळे चांगला असतो. तर माझी विनंती आहे की शहानिशा केल्याशिवाय कोणी सोशल मीडियाला अशा बातम्या टाकू नये जेणेकरून गरीब शेतकऱ्यांचा नुकसान होऊन त्यांना म्हणजे उद्या फास घ्यायची वेळ येऊ नये ही माझी विनंती आहे. एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला, कामगार हे एसटीने प्रवास करतात. परंतु या लोकांनाच हे सरकार वेठीस धरण्याचं काम करत आहे. एसटी महामंडळाकडून सध्या एसटीच्या दरात केलेली दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. नाही, प्रश्नच नाही. दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आत्ताच्या आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत, आदेश काढले पाहिजेत की दरवाढ आम्ही केलेली नाही, त्यांनी तर मान्यच केलाय. म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशन शिवाय ते करता येत नाही. म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय, उपमुख्यमंत्री नाही म्हणतायत,
त्यामुळं आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरिबांच्या जी जीवनवाहिनी आहे, सामान्य माणसाची, मध्यमवर्गीय, गरीब, मजूर, कामगार या सगळ्यांना दिलासा द्यावा. नेमका या खात्याचं वाली कोण आणि खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहीत नाही, मंत्र्यांना भाडेवाढ माहीत नाही, मग भाडेवाढ केली कोणी? आणि काय म्हणजे मला वाटतं की ही सगळी खाते अधिकारी चालवतात आणि मंत्री घरी बसून आदेश करतात, असा त्याचा अर्थ होतो काय? म्हणजे हा सगळा सरकारमध्ये चाललेला मला वाटतं हा पोरखेळच आहे. आणि ही गंमत जम्मत जी असते तशी गंमत जम्मत सरकारमध्ये चालली की काय असं आता वाटायला लागलं. कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही. आणि जर हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कोण कारवाई करेल? ते कारवाईसाठी पात्र नाहीत का? मग मंत्री करणार का त्यांच्यावर कारवाई? असे अनेक प्रश्न उपस्थित होतील. म्हणून मला वाटतं की अंगलट आलं की मी नाही म्हणायचं, चांगलं झालं की श्रेय घ्यायचं, अशी दुपट्टे भूमिकेतून हे सरकारचं एकूण कामकाज सुरू आहे असं माझं मत आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेणमधील कुसुंबळे येथील स्वर्गीय प्रमोद ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळा संपन्न झाला. तसेच दिव्यांगांना धनादेश वाटप मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती आणि कुसुंबळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच स्वर्गीय प्रमोद केशव ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुसुंबळे येथील प्रवेशद्वारावर नामकरण सोहळा संपन्न झाला. यावेळी रसिका केणी यांनी कोणी आमच्या अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ असा टोला नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांना लगावलाय. राजाभाई केणींनी की पूर्ण रायगड जिल्ह्यात आज चर्चा एकच आहे, विरोधक कसा असावा, राजाभाई केणींसारखा असावा की ज्यांनी पंचायत समितीचं सभापती पद भूषवत असताना आम्ही विरोधक त्याचं काम करत असताना त्याचं नाव प्रवेशद्वाराला दिलं म्हणजे ती कल्पना सुचणं एखाद्याच्या डोक्यात, म्हणजे तो माणूस किती विचारशील असू शकतो याची तुम्ही सगळ्यांनी नक्कीच हे केलं असेल की बाबा काय माणूस आहे, म्हणजे याचं काय गणित आहे, याचं काय म्हणत असेल, काय आहे माणूस. मग हा माणूस कसा आहे? हा माणूस पक्ष वगैरे बघणारा माणूस नाही आहे, हा फक्त समाजकारण बघणारा माणूस आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. जेव्हा इलेक्शन पिरियड असेल तेव्हा काय आमने सामने होत असेल ते, पण 80% समाजकारण करणारा माणूस आहे. जर स्वतःच्या तिच्या 2000 असेल तर 1000 रुपये समोरच्या माणसाला देणारा हा माणूस आहे, तो म्हणजे श्री राजाभाई केणी आहे. पालकमंत्री होईपर्यंत माझी लढाई कायम राहील आणि तटकरे कुटुंबाला कायमस्वरूपी अनुभव घेत राहील. हे आजच्या निमित्ताने या ठिकाणी निश्चित सांगतो. बोलण्याचं खूप काय आज माझे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, पण तटकऱ्यांचा स्वभाव आहे की कधी दुसरा चांगलं बोलणारे त्यांना कधी पसंत पडत नाही आहे. पण एक वेळ निश्चित येणार, याच मर्यादा शब्द आहे, एक वेळ मी आणून ठेवणार की तटकऱ्याला पुढच्या बाकावरनं शेवटच्या बाकावर बसवणार. ही ताकद निश्चित आमच्यामध्ये आहे, कारण जनता माझ्या बरोबर आहे. आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये जो माझ्या माता भगिनी फेरबदल करून दिला, खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी जी भूमिका मांडली आणि खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका केली, ती भूमिका लाडक्या बहिणींनी या मतदानात योगदानातनं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना आमदार केलं, याच्याबद्दल मी आपला आभार व्यक्त निश्चित करतो. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानं जोरदार घोषणाबाजी करत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधान पुस्तिकेचे पूजन करून अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, जिल्हा संघटक सुधीर सोनावणे, जिल्हा चिटणीस डॉक्टर अमेय उभारे, माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, उपतालुका प्रमुख मधुकर नाडकर, युवा सेना शहर समन्वयक ऋषी मोरे, शाखा प्रमुख हार्दिक काते आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ज्या वेळेला संसदेत रामदास आठवले त्या ठिकाणी उपस्थित होते आणि रामदास आठवलेंच्या समोर ज्यावेळेला अमित शहाने अशा प्रकारचे उच्चार केल्यानंतर मग रामदास आठवलेने त्या ठिकाणी त्याचा विरोध का केला नाही? म्हणजे बोलाचा भात बोलाची कडी. आणि रामदास आठवले हे बाबासाहेबांच्या पासून खूप विचारांनी फार दूर गेलेले आहेत.
ते RSSचे गुलाम झालेले आहेत, ते BJPचे गुलाम झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते काही जरी बोलले तरी लोकांचा त्याच्यावर विश्वास राहणार नाही. आणि म्हणून जर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर रामदास आठवलेकडे असता तर रामदास आठवलेंनी संसदेमध्ये अमित शहाला विरोध केला असता. रत्नागिरीतील साखरी नाटे जेटीच्या प्रक्रियेविरोधात मनसेनं प्रजासत्ताक दिनी पाण्यात उतरून आंदोलन केलंय. साखरी नाटे येथे सुरू असलेल्या मच्छीमार जेटीच्या कामाबाबत मनसेने आक्षेप घेतला होता. याबाबतचे निवेदन देखील मेरीटाईम बोर्डाला मनसेकडून देण्यात आले होते. जेटीच्या मंजुरीआधी जनसुनावणी घेण्यात आली होती. या जनसुनावणीवेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे उपतालुका अध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांनी 13 तांत्रिक मुद्दे उपस्थित करून या प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. मनसेनं उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मेरीटाईम बोर्डाकडून अधिकाऱ्यांकडून न मिळाल्याने प्रजासत्ताक दिनादिवशी मनसेनं पाण्यात उतरून आंदोलन केलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पन्हाळे धोपेश्वर येथे मागील अनेक वर्षांपासून असलेल्या अनधिकृत मदरसा विरोधात ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय. जोपर्यंत अनधिकृत मदरसा बंद होत नाही तसेच या मदरशामध्ये सुरू असलेल्या शंकास्पद कारवाया बंद होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच असणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय. आणि हे जे काय बेकायदेशीर धोपेश्वर पन्हाळे गावामध्ये मदरसा सुरू केला आहे तो कुठेतरी थांबलं पाहिजे, नाहीतर उगाचच समाजामध्ये तेढ निर्माण होतील. आज गेले अनेक वर्ष त्या पन्हाळे गावामध्ये हिंदू मुसलमान एकत्र गुण्यागोविंदानं राहत आहेत, कधीही काही प्रॉब्लेम आला नाही. आणि ह्या सगळ्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथले स्थानिक लोक आम्ही त्यांच्याशी एकत्र संबंध आहेत, परंतु बाहेरच्या लोकांना त्यांनी इथे आणायचं नाही. आणि बाहेरची लोक इथे आल्यावरती अनेक गोष्टीची उकल व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा या पन्हाळे आणि धोपेश्वर गाव ग्रामस्थांना सपोर्ट असेल. धोपेश्वर पन्हाळे या ठिकाणी जो अनधिकृत मद्रसा उभारण्यात आलेला आहे, कोणतीही शासकीय परवानगी न घेता नियम धाब्यावर बसून त्या ठिकाणी जो काय मद्रसा उभारलेला आहे आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून जे कोण आलेले आहेत ते परराज्यातले असून त्यांचं त्या ठिकाणी जे काय वावरणं आहे संशयास्पद आढळल्यामुळे आणि तिथल्या गावाच्या एकोप्याला धोका निर्माण झाल्यामुळे तिथली सामाजिक सलोखा हा संपुष्टात येण्याची शक्यता असल्यामुळे सकल हिंदू समाज आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरतर्फे या धरणे आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. हा मदरसा पूर्णतः जमीनदस्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. धोपेश्वर पन्हाळे गावात जो पूर्णतः अनधिकृत इमारतींमध्ये सुरू असलेला अनधिकृत मदरसा हा आपल्या परिसराला एकूण घातक साबित होईल अशी चिन्ह दिसत आहेत. त्या मुलांचं वागणं हे प्रचंड संशयास्पद आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या दृष्टीने त्यांची शहानिशा करतायत असं त्यांचं मत आहे, परंतु आम्हाला स्थानिकांना तो मदरसा तिथे नकोच आहे. त्यामुळे तो मदरसा तिथून समूळ नष्ट होईपर्यंत पन्हाळे धोपेश्वर राजापूर या ग्रामस्थांना विश्व हिंदू परिषदेचा संपूर्ण पाठिंबा राहील आणि हे आंदोलन सुरूच राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातेली तर्फे सातरडा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी तेथील ग्रामस्थ एकवटले. ग्रामपंचायत ग्रामसभेत त्या पद्धतीचे ठराव देखील झाले, परंतु प्रशासनाकडून त्याबाबतची कोणतीही दखल घेतली गेली नाही. याकरता पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी सातेली तर्फे सातरडा येथील ग्रामस्थ 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. तसेच पारकर यांनी साटेली तर्फे सातरडाच्या नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची देखील भेट घेतली. जनतेचा आणि ग्रामस्थांचा विरोध, जमीन मालक शेतकऱ्यांचा विरोध या सगळ्या गोष्टींमध्ये जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपघात होत आहेत, अपघातात गायीचा मृत्यू झालाय, अनेक चुकीच्या गोष्टी या ठिकाणी सुरू आहेत. याला वरदहस्त कोणाचा असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपस्थित केला आहे. हे सर्व ग्रामस्थ मायनिंग अवैध मायनिंगच्या विरोधामध्ये, उत्खननाच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. मी या सगळ्या ग्रामस्थांची या निमित्तानं भेट घेतली, कारण मागच्या 2 दिवसापूर्वी या विषयाबाबत मी एक पत्रकार परिषद सावंतवाडी तालुक्यामध्ये घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेमधनं
या सगळ्या गैरकारभाराच्या विरोधामध्ये प्रशासनाला जाग आणण्याच्याकरता आवाज उठवलेला होता. आणि आज या ग्रामस्थांच्या पाठीमागे त्या ठिकाणी कुठलंही नेतृत्व नसल्यामुळे आणि त्यांची योग्य बाजू असून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी आज न्याय मिळत नाही. खरं तर त्यांची जी मागणी आहे की सगळ्याच गावाची, जवळजवळ साटेली गावाची मागणी आहे की हे जे काय अनधिकृत अवैध जे काय मायनिंग, लोह खनिज उत्खनन या गावामध्ये सुरू आहे, याला सगळ्या गावाचा पूर्णतः त्या ठिकाणी विरोध आहे. आणि या जमीन मालक असतील, या ठिकाणचे सगळे शेतकरी असतील, यांनी या ठिकाणी हे उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. खरं तर 2021 मध्ये जे काही नुकसान इथल्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं होतं, हे नुकसान भरपाई सुद्धा आज 2025 समोर आहे. 2025 आलं तरी त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालेली नाही. ग्रामस्थांचा विरोध आहे, जमीन मालकांचा, शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी विरोध आहे, इको सेन्सिटिव्ह झोन आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी मग हे आंदोलन, जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. प्रशांत महेंद्र सावंत यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्याचा मान वृद्धिंगत केल्याबद्दल गुणवंत खेळाडू दिव्यांग प्रोत्साहन पुरस्कार 26 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य उद्योग, मराठी भाषा मंत्री आणि पालकमंत्री रत्नागिरी उदय सामंत यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला आहे. सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने या विद्यालयात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 26 जानेवारी रोजी विद्यालयात शालेय समितीचे चेअरमन संतोष मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूहगीत, समूह नृत्य सादर केले. त्यानंतर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पारितोषिकांचे वितरण, कला, क्रीडा स्पर्धा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन शालेय समितीचे सदस्य विष्णू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. प्रथमतः मोहाने सामाजिक मंडळ मुंबईचे सदस्य प्रवीण मोरे, वर्षा मोरे, जगदीश मोरे, सतीश मोरे, किरण कोटकर यांच्या विद्यालयाच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रवीण मोरे आणि वर्षा प्रवीण मोरे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुमारे 8,500 रुपये किमतीचे सपोर्टर मोफत वाटप केले. यासाठी विद्यालयाचे लिपिक शत्रुघ्न मोरे यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थितांना भाजप कार्यकर्ते मोहाने ऐनवली, सचिन शिंदे, गणेश मोरे, हरिभक्त परायण, हनुमान मोरे, दीपक इंगळे, ग्रामपंचायत मोहानेचे शेखर जंगम, शोभराज सोडकर यांनी दिलेल्या खाऊचे वाटप करण्यात आले. महाडिक मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्हा परिषद शाळा गारमाळ येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. घाट माथ्यावर अतिशय दुर्गम भागात गारमाळ येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने चावणीचे ग्रामपंचायतचे उपसरपंच सुखदेव भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून श्रीफळ वाढवण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुलांची भाषणे घेण्यात आली. वर्षभरात मुलांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानं त्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यावेळी चावणी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुखदेव भोसले, ग्रामपंचायत सदस्या संगीता चिंचावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ललिता कोंडभर, मुख्याध्यापिका सविता दारशेवाड, अंगणवाडी शिक्षिका सुनंदा भोसले, माजी सरपंच मारुती फाटक, ग्रामस्थ विष्णू चिंचावडे, गबलू भोसले, नारायण शेडगे, संदीप चिंचावडे आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दृश्य शक्ती ट्रस्टच्या वतीनं दिव्यांग कलाकारांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्याचा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. खोपोली शहरातील लायन्स क्लब सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शेकडो प्रेक्षकांनी दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या कलागुणांना मनसोक्त दाद दिली. गणेश वंदनेने सुरुवात झालेल्या कार्यक्रमाची मेरे वतन के लोगो या सुमधुर गीतानं सांगता झाली. गीता पोडवाल, संस्थापक अध्यक्ष दृश्य शक्ती ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हम किसी से कम नहीं या रंगारंग कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली होती. दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांच्या अविस्मरणीय सादरीकरणानं अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले, तर सूत्रसंचालकाची भूमिका जगदीश मरागजे यांनी पार पडली. या अविस्मरणीय कार्यक्रमानंतर रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे दृश्य शक्ती ट्रस्टला आणि शॉलम एज्युकेशन ट्रस्टला देणगी देखील देण्यात आली.
संदेश सगळ्यांना दिला, मग तो देशभक्तीचा असेल, प्रबोधनाचा असेल, तो खरंच म्हणजे अतुलनीय होता. याद्वारे म्हणजे मी एकच म्हणेन की भारत देश हा आपल्या सगळ्यांच्या सहभागातून बनलेला आहे आणि तसाच हा एक घटक आहे की जो आपल्या देशाला मजबूत करतो. आणि मला असं वाटतं की आपण सगळे एकमेकाशी कुणीही तुजाभाव न करता, डिस्क्रिमिनेट न करता, एकतेनं, एकोप्यानं एक होऊ आणि भारताला आणखी बलशाली आणि समृद्ध करू. रायगड पोलीस दलाच्या वतीनं मी या सगळ्या माझ्या साथीदारांना, या भारतवासींना खूप खूप नमन करतो, त्यांना सॅल्यूट करतो. शेवटी गीताजी या सगळ्यांनी, गीताजींनी हे सगळं घडवून आणलं, त्यांना सॅल्यूट करतो. धन्यवाद. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.